एक खडक पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसरं फुरसुंगीमध्ये. खडक पोलीस स्टेशनमध्ये एका ब्रिटिश नागरिकाच्या विरोधात दाखल झालाय. आता जी काही माहिती समोर आली की कायदा अंमलात येण्याच्या आधीच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अशी माहिती येते. असं काय आहे? तर तुमच्याकडे काय नेमकी माहिती? कायद्याला संमती मिळालेली आहे, तो कायदा अस्तित्वात आला नाही आहे अजून, असं माझं मत आहे. त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो भारतीय संविधानाने आर्टिकल 25 मध्ये दिलेला आहे, त्याला टकराव करणारा किंवा त्याच्या विरोधात असणारा कोणताही कायदा करता येत नाही. त्यामुळे धर्म स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो बऱ्याच कारणांवरून विवादास्पद असा ठरू शकणार आहे. त्याला चॅलेंज अनेक जण देतील असा सुद्धा आहे. तो कायदा अस्तित्वात आल्या त्याला काही जण आव्हान देतील असं सुद्धा आहे, कारण की सगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे जे कायदे करण्यात आले त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भात झालेले FIR चुकीचे आहेत असे सुद्धा निर्णय झालेले आहेत. त्यामुळे हा कायदा जो आहे तो आपल्याला बघितला पाहिजे काय आहे. प्रत्येक घटना आणि परिस्थिती वेगळी असते. नाही, कायदा लागू झाला आहे असं माझं मत नाही. मला वाटत नाही तो कायदा लागू झाला. तो पारित झालेला आहे तो कायदा. पुणे पोलिसांनी 2 गुन्हे कशाच्या आधारे दाखल केले त्यांचा अतिउत्साह असेल, आपल्याला काही माहित नाही. कारण कसं कायदा पास झाल्यानंतर राज्यपाल नंतर पुन्हा राष्ट्रपती मग त्याची सगळी प्रोसेस बाय प्रोसेस ते झाले का? ती प्रोसेस कंप्लीट झाली का? माझ्या माहितीप्रमाणे त्या धर्म स्वातंत्र्य कायद्याची पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. त्याला राज्यपाल राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाही असं माझी माहिती आहे. आणि ती जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करीन मी जरूर. परंतु कायदा पूर्णपणे अस्तित्वात आल्याशिवाय अंमलात आणण्याची घाई करणं हे चुकीचं आहे. तो कायदा त्याच्यामध्ये चुकीचे एलिमेंटच आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं असं, आज पुन्हा DCP विशेष शाखेने एक जमावबंदीचं पत्रक काढले 14 दिवसाचे आणि राहुल गांधीचा नेमकं कार्यक्रम घोषित झालाय 22 तारखेला. मग तो कार्यक्रम होईल नाही होईल नेमकं काय, तो होऊ नये यासाठी हे काढलं गेलंय काय, तुमच्या असेसमेंट काय? कसं आहे माहिती आहे का, सभा स्वातंत्र्य जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आपले विरोधी विचार असतील त्यांना सुद्धा जागा मिळाली पाहिजे, निर्भयपणे त्यांचं मत मांडता आलं पाहिजे. राहुल गांधी हे पुण्यातल्या सगळ्या प्रवर्गातील मुलींशी संवाद साधणार आहे, विशेषतः विद्यार्थिनी असलेल्या मुलींशी. आणि त्यांचा उद्देश जो आहे तो लोकशाहीपूर्ण आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिसांनी विरोध करण्याची गरज नाही. जे नेहमी जमावबंदीचे आदेश काढण्याची वाईट सवय महाराष्ट्रातल्या पोलिसांना आणि इतर ठिकाणी अनेक पोलिसांना झालेली आहे, ती सवय अत्यंत वाईट आणि संविधान विरोधी आहे असं माझं मत. नाही, जमावबंदीच्या आदेशाने काही फरक पडणार का? नाही, जमावबंदीच्या आदेशाने काही फरक पडणार नाही. आता लोकशाहीसाठी अशा प्रकारचे आदेश धुडकावून टाकले पाहिजे असं मत असलेल्या नागरिकांची संख्या फार मोठी झाली. सुप्रीम कोर्टामध्ये आज सत्ता संघर्षाच्या या महाराष्ट्रातल्या केसबद्दलची सुनावणी, त्याचा पुढचा भाग होणार आहे. आणि त्यामध्ये कपिल सिब्बल सर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे पुन्हा एकदा जोरदार बाजू मांडतील. आज महत्वाचा जो विषय आहे तो अपात्रतेच्या संदर्भातला आहे. आतापर्यंत शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचं सिम्बॉल असलेलं धनुष्यबाण हे जे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना बहाल केलं, आंदण दिलं किंवा एक प्रकारे भेट म्हणून दिलं, याच्या संदर्भातली सगळी मांडणी झालेली आहे. आणि यापुढची मांडणी ही अपात्रता त्या संदर्भात झालेल्या घडामोडी, म्हणजे सुरुवातीला उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, त्यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार होता, त्यांनी घेतलेले काही निर्णय, त्यानंतर त्या संदर्भात झालेले वेगवेगळे अपील सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊन सुभाष देसाई केसमध्ये संपूर्ण निर्णय घेऊन 5 न्यायाधीशांनी हे प्रकरण परत राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झालेले होते त्यांच्याकडे पाठवला. आणि त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घेतला तो आक्षेपार्ह, अनेक पातळ्यांवर बेकायदेशीर ठरणारा असा घेतला. त्याला सुद्धा आव्हान सुप्रीम कोर्टात देण्यात आलं आणि त्या आव्हानावर आता सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. एक मोठा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे आणि अपात्र ठरू शकणाऱ्या लोकांनी सरकार सुद्धा चालवलेलं आहे. याच्या संदर्भातली चर्चा सुद्धा यापूर्वी उल्लेख झालेला आहे, पण ती आता विस्तृत पद्धतीने सुप्रीम कोर्टात होणार आहे. तर याचे काही मुख्य मुद्दे जे युक्तिवादामध्ये मांडले जाऊ शकतात ते मी आपल्यासमोर सांगतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की
2013 ते 2022 हा कालखंड जो आहे यामध्ये शिवसेना पॉलिटिकल पार्टी म्हणून ओळख असलेली, शिवसेना राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेली जी पार्टी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होतात. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख म्हणून होते. त्यांच्या निधनानंतर 2012 नंतर शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं, स्थिर करण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पक्षाची धुरा त्यांच्या निधनानंतर घेतली तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख हे पद त्यांना देण्यात आलं आणि 2012 नंतर पासून तर आजपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. त्यांची निवड व्यवस्थित मीटिंग घेऊन, पक्षाची कार्यकारिणीची मीटिंग घेऊन आणि जी कायदेशीर तरतूद आहे त्यानुसार सगळ्यांचं मतदान होऊन त्यांची निवड झालेली आहे आणि त्याबद्दलचा युक्तिवाद सुद्धा आज होईल असं अपेक्षित आहे की 23/1/2013 रोजी जी पक्षाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची निवड झाली. त्यांचा अर्ज शिवसेना पक्षप्रमुख या पदासाठी आला होता आणि त्यांचाच अर्ज आल्यानंतर त्यांची निवड झाली. त्यांनी 6 जणांना स्वतःच्या अधिकाराच्या कक्षेत बसून कोऑप्टेड डेप्युटी लीडर म्हणून घेतलेलं आहे याची सुद्धा नोंद आहे आणि ती आपण सादर केलेली आहे यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाकडे आणि त्यानंतर सातत्याने विधानसभा अध्यक्षांकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात. तर त्याची मांडणी आज महत्त्वाची म्हणून होणार आहे. जे 23/1/2018 रोजी नंतर ऑर्गनायझेशन इलेक्शन झाले त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा बिनविरोध निवडून देण्यात आलं. आता सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये, महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये अशाच प्रकारची प्रक्रिया होत असते पक्षाचे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून निवडताना आणि तशीच प्रक्रिया शिवसेनेमध्ये पक्षाची निवडणूक म्हणून झालेली आहे, ज्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अधिकारांचा वापर करूनच 27/2/2018 त्याच्याबद्दलची माहिती कळवलेली आहे इलेक्शन कमिशनला आणि त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा शिवसेना लीडर म्हणून नेमलेलं आहे. ते 2018च्या पक्षाच्या मीटिंगमधून त्यांची नेमणूक झालेली आहे. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून पहिल्यांदाच त्यांना शिवसेना लीडर म्हणून मान्यता त्यावेळेस उद्धव ठाकरेंनीच दिलेली आहे आणि त्याबद्दलचे सुद्धा कागदपत्र सुरुवातीला दाखल करण्यात आलेले आहे. जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की 2014ची लोकसभा निवडणूक त्याच्यामध्ये 18 खासदार निवडून आणणं, 2014ची विधानसभा निवडणूक त्याच्यामध्ये 63 आमदार निवडून आणणं, 2019ची लोकसभा निवडणूक ज्याच्यामध्ये 18 खासदार निवडून आणणे आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक ज्याच्यामध्ये 56 आमदारांना महाराष्ट्रातून निवडून आणणे, ही सगळी कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख असताना झालेली आहे आणि त्याबद्दलचे सुद्धा कागदपत्र सबमिट करण्यात आलेले आहे. मग आता महत्त्वाचा भाग म्हणजे 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2022 पासून कोइलेशन गव्हर्नमेंटमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे होते आणि 2014-2019 मध्ये तर ते भारतीय जनता पक्षासोबत कोइलेशनमध्ये होते, त्यांचं युतीचं सरकार होतं. आता हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे की या सगळ्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या सहीने पक्ष चालत नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्षावर यांचं वर्चस्व नाही किंवा त्यांचा अधिकार मुख्यतः मान्य करण्यात आलेला नाही असं कधीच झालेलं नाही. म्हणजे या सगळ्या निवडणुकांच्या दरम्यान एकनाथ शिंदेची निवडणूक नेते म्हणून केलं, त्या दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांवर भारतीय जनता पक्षाने किंवा इतर कोणीही कोणताही आक्षेप घेतलेला नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः 2014 ते 2019 मंत्री म्हणून काम केलेलं आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात केलेलं आहे आणि भाजपचे मुख्यमंत्री असताना केलेलं आहे.
त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीचं निर्वाचन सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेचं केलेलं आहे. याच्या वेळेस कोणत्याही संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी, म्हणजे गव्हर्नरनी नाही, विधानसभा अध्यक्षांनी नाही, इलेक्शन कमिशननी नाही, भारतीय जनता पक्षाच्या एखाद्याही नेत्यांनी नाही, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल बेकायदेशीररित्या पक्षावर त्यांनी ताबा मिळवला अशा संदर्भात कधीच आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे हे जे आक्षेप नंतर घेतलेले आहेत ते राजकीय स्वरूपाचे आहेत. हे आता मुख्यतः सर्वोच्च न्यायालयात मांडलं जाईल असं माझं मत आहे. उद्धव ठाकरे यांनी गटनेता म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदेंना नेमलं त्याच वेळेस प्रतोद म्हणून शिवसेना पक्षातर्फे सुनील प्रभू यांना नेमण्यात आलेला आहे. 31/1/2019 रोजी एकनाथ शिंदेची गटनेता म्हणून नेमणूक झाली, तशीच मग सुनील प्रभू यांची झाली प्रतोद म्हणून. मग जर गटनेता म्हणून एकनाथ शिंदेची नेमणूक जी आहे ती मान्य करण्यात येत असेल, राहुल नार्वेकर तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते त्यांच्यातर्फे किंवा इलेक्शन कमिशनतर्फे, तर मग प्रतोद म्हणून सुनील प्रभू होते ही सुद्धा नेमणूक मान्य करावं लागेल. अर्धवट स्वरूपात एक नेमणूक मान्य आणि दुसरी मान्य नाही असं म्हणता येत नाही. हा मुद्दा महत्वाचा चर्चेत येईल असं माझं मत आहे. विधान परिषदेमध्ये जेव्हा मतदान झालं 20/6/2022 रोजी, तेव्हा पहिल्यांदा क्रॉस वोटिंग झालं आणि क्रॉस वोटिंग करताना भारतीय जनता पक्षाची सीट निवडून आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधीपासून एकनाथ शिंदे, म्हणजे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधीपासून एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात व्यवस्थित पद्धतीने होते. त्यांच्या छान मीटिंग होत होत्या रात्रीच्या वेळेस आणि त्यामुळेच त्यांनी हे ठरवलं आणि क्रॉस वोटिंग केलेलं आहे आणि बीजेपीचा उमेदवार विधान परिषदेमध्ये निवडून आलेला आहे. ही घटना 20/6/2022 ची आहे आणि त्यानंतर आपण हे पाहू शकतो की सुरुवातीला 16 जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत परागंदा झाले, पळून गेले आणि त्यानंतर 15 जण पळून गेले. त्यांच्या आमिषांवर आधारित असेल किंवा त्यांच्या दबावावर आधारित असेल ते निघून गेले आणि याला भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट होता असं वारंवार सांगण्यात आलेलं आहे. तोच मुद्दा आता पुन्हा येईल की 31 जण जे पळाले, 15+16 असं नंतर मिळत गेले तर ते सगळे पळाले ते भारतीय जनता पक्षाच्या मदतीवर, आमिषावर आणि सत्तेसाठी पळालेले आहेत. हे आता पुन्हा मांडलं जाणार आहे, ज्याची आजची सुद्धा मांडणी झालेली आहे आणि याबद्दल मी आपल्याला मुद्दाम हे सांगतो की भरत गोगावले यांची जी साक्ष झाली होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर, त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे मान्य केलेलं आहे. मी तुम्हाला ते मुद्दाम वाचून दाखवतो. तर भरत गोगावले यांचे जे प्रश्नोत्तर आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत विधानसभा अध्यक्षांसमोर झालेले, ज्याच्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही सुरतला गेले तेव्हा तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिले आणि जिथे अनेक जण ऑलरेडी पोचलेले होते, तर ते सगळे MLA तुमचे सहकारी यांनी एकमेकांना कळवलं होतं का आणि तुम्ही एकत्र तिथे गेले का किंवा संगनमताने गेले का असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं याबाबत मला माहीत नाही, परंतु मी गेल्यानंतर ते अनेक जण आमदार तिथे आले, त्यांची माझी भेट तिथे झाली. त्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला होता की जे सगळे MLA आहेत तुमच्यासह ते एकत्र गुवाहाटीला सुरतवरून गेले का, तर त्यांनी सांगितलं हो आम्ही गुवाहाटीला गेलो. त्यानंतर त्यांना विचारलं होतं की तुम्ही गुवाहाटीला एकाच हॉटेलमध्ये राहिले हे बरोबर आहे का, त्यांनी सांगितलं होय आम्ही सर्व मित्र असल्यामुळे एका हॉटेलमध्ये राहिले. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या सगळ्या कृती या सरकार उलथवून टाकण्यासाठी जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू होतं त्यासाठी तुम्ही या सगळ्या कृती केलेल्या आहे का, तर त्यांनी सांगितलं केलेल्या नाही.
मग आता याच्यावरून सामान्य महाराष्ट्रातली जनता या प्रश्नोत्तरावरून सुद्धा समजून घेऊ शकते की सगळे जे फुटीर आमदार आहेत ते सुरतला जातात, एकाच ठिकाणी जातात, तिथून गुवाहाटीला एकत्र जातात, कारण का ते मित्र होते असं ते म्हणतात आणि ते सरकार पाडण्यासाठी गेलेले नाही असं ते म्हणतात. मग त्याच्यानंतर बरोबर सरकार पडते आणि त्याच्यानंतरच बरोबर भारतीय जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यात येते गव्हर्नरच्या मदतीने. हे सगळं समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जनता ही सक्षम विचार असलेली आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा जो आहे तो सुद्धा आता परत सर्वोच्च न्यायालयामध्ये उघड करण्यात येईल. त्यानंतर 21/6/2022 रोजी उद्धव ठाकरे साहेबांनी मीटिंग बोलावली. ऑफिशियल रेसिडेन्स त्यांचं जे आहे तिथे 21/6/2022ला 12:30 वाजता ती मीटिंग बोलावली होती आणि त्याच्यामध्ये ठराव करण्यात आला, ज्याच्याबद्दल मी आधी सुद्धा माहिती दिलेली आहे की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून निष्कासित करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. म्हणजे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि ती हकालपट्टी एकनाथ शिंदेची केलेली आहे उदय सामंत, संजय राठोड आणि आपले दादा भुसे यांच्या सहीनी. त्यामुळे ते सुद्धा पत्र परत एकदा आता चर्चेत येणार आहे की एकनाथ शिंदे यांना जे गटनेता पदावरून काढलेलं आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं जे काढून टाकणं आहे आणि अजय चौधरी यांना गटनेता नेमणं आहे ते चुकीचं आहे असं मत तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेतर्फे मांडण्यात आलं, जे कदाचित राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी मान्य केलं होतं. परंतु ते तशा पद्धतीने त्यांना काढून टाकणं योग्य होतं. एकनाथ शिंदे यांना जे काढलं आणि अजय चौधरी यांची नेमणूक केली ते योग्य आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईच्या केसमध्ये पॅराग्राफ नंबर 128 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो आधीपासून आम्ही सांगतो आहे. आता 21/6/2022च्या मीटिंगला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत अनेक जण उपस्थित नव्हते, कारण का ते पळून गेलेले होते. आता याच्याबद्दलची अटेंडन्स सीट देण्यात आली होती विधानसभा अध्यक्षांसमोर सुद्धा, पण ती विश्वासपात्र नाही असं त्यांनी सांगितलं, कारण की नोटीस सर्व्हिस झाली की नाही याच्याबद्दलची काही खात्री पटत नाही असं त्यांनी म्हटलं आणि 21 जून 2022 ही तारीख हाताने लिहिली असं त्यांनी म्हटलं. आता मीटिंग झाली हे त्यांनी नाकारलेलं नाही, पण त्या मीटिंगमध्ये हे सगळेजण हजर नव्हते असं त्यांनी मान्य करणं टाळलेलं आहे. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो निर्णय आहे डेप्युटी स्पीकरनी तेव्हा घेतलेला होता की मीटिंग झाली आणि ती योग्य होती, तो डेप्युटी स्पीकर नरहरी झिरवळ यांनी घेतलेला निर्णय योग्य होता असं सुभाष देसाई केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता खरी अडचण जी आहे ती होणार आहे एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये, कारण 5 न्यायाधीशांनी तो जो नरहरी झिरवळ यांचा निर्णय आहे तो योग्य ठरवलेला आहे. आता पुढची गंमत अशी आहे की 21/6/2022 ते 22/6/2022 या 2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतःच एक मीटिंग घेतली आणि स्वतःच मीटिंग घेऊन त्यांनी जाहीर केलं की ते प्रमुख आहेत पक्षाचे. त्यांनी सांगितलं की ते मुख्य नेते आहेत. मुख्य नेतेपद असं कधीही शिवसेनेमध्ये त्यांच्या घटनेमध्ये नाही आणि त्याचे उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख राहतील आणि ते नेहमीसाठी राहतील, पण ते मार्गदर्शक राहतील अशा प्रकारची चतुराई त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या संदर्भात सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या ग्रुप लिडरला बदलले गेल्यानंतर, प्रतोद सुद्धा बदलल्या गेल्यानंतर त्यांचं 3/7/2022चं जे डिसिजन आहे ते बदलण्याचं योग्य आहे असं सांगितलेलं आहे आधीच. त्यामुळे 21/6/2022ला विधानसभेतले काही आमदार जमतात, पळून गेलेले गुजरातमध्ये काही ठराव पारित करतात आणि राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये कुठेही राजकीय पक्षाचं नाव नाही किंवा त्याच्यामध्ये कुठे मीटिंग असणार त्याचा पत्ता नाही, त्याच्यामध्ये कुठेही मीटिंग असणार याची वेळ नाही, अशा प्रकारचं जे एक ठराव एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी केलेला आहे तो ठरावच मुळात पक्षविरोधी आहे आणि त्यामुळे 21A याच्यानुसार त्यांच्या कृतीमुळेच ते मिसकंडक्टसाठी पात्र, म्हणजे अपात्रतेसाठी ते पात्र असलेले सगळे लोक आहे
एकनाथ शिंदेसह सगळे. तर याच मग आधारावर, या ठरावावर आधारित एक निर्णय दिला राज्यपालांनी आणि त्यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला. तो बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी 22/6/2022 रोजी जी घटना झाली त्याचा अर्थ काढताना असं सांगितलं की हा जो ठराव आहे, त्यांनी मीटिंग अटेंड न करणं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी पक्षाची मीटिंग बोलावली, ती यांनी अटेंड केली नाही. तर अटेंड ची सुप्रीम कोर्टामध्ये, कारण 5 न्यायाधीशांनी तो जो नरहरी झिरवाळ यांचा निर्णय आहे तो योग्य ठरवलेला आहे. आता पुढची गंमत अशी आहे की 21/6/2022 ते 22/6/2022 या 2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतःच एक मीटिंग घेतली आणि स्वतःच मीटिंग घेऊन त्यांनी जाहीर केलं की ते प्रमुख आहेत पक्षाचे. त्यांनी सांगितलं की ते मुख्य नेते आहेत. मुख्य नेते पद असं कधीही शिवसेनेमध्ये त्यांच्या घटनेमध्ये नाही आणि त्याचे उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख राहतील आणि ते नेहमीसाठी राहतील, पण ते मार्गदर्शक राहतील, अशा प्रकारची चतुराई त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या संदर्भात सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या ग्रुप लिडरला बदलले गेल्यानंतर, प्रतोद सुद्धा बदलल्या गेल्यानंतर त्यांचं 3/7/2022चं जे डिसिजन आहे ते बदलण्याचं योग्य आहे असं सांगितलेलं आहे आधीच. त्यामुळे 21/6/2022ला विधानसभेतले काही आमदार जमतात, पळून गेलेले गुजरातमध्ये काही ठराव पारित करतात आणि राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये कुठेही राजकीय पक्षाचं नाव नाही किंवा त्याच्यामध्ये कुठे मीटिंग असणार त्याचा पत्ता नाही, त्याच्यामध्ये कुठेही मीटिंग असणार याची वेळ नाही, अशा प्रकारचं जे एक ठराव एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी केलेला आहे, तो ठरावच मुळात पक्षविरोधी आहे आणि त्यामुळे 21A याच्यानुसार त्यांच्या कृतीमुळेच ते मिसकंडक्टसाठी पात्र, म्हणजे अपात्रतेसाठी ते पात्र असलेले सगळे लोक आहे, एकनाथ शिंदेसह सगळे. तर याच मग आधारावर, या ठरावावर आधारित एक निर्णय दिला राज्यपालांनी आणि त्यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला. तो बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी 22/6/2022 रोजी जी घटना झाली त्याचा अर्थ काढताना असं सांगितलं की हा जो ठराव आहे, त्यांनी मीटिंग अटेंड न करणं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी पक्षाची मीटिंग बोलावली, ती यांनी अटेंड केली नाही. तर अटेंड न करता दुसरीकडे जाऊन दुसरा ठराव पक्षविरोधी करायचा आणि ती पक्षविरोधी कारवाई नाही असं म्हणायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर त्यांनी मीटिंगला हजर न राहणं हे 21A नुसार डिस्क्वालिफिकेशनसाठी सफिशियंट आहे. पण राहुल नार्वेकरांनी सांगितलं की ते आपण डिस्क्वालिफिकेशनसाठी सक्षम आहे ही कृती असं समजू शकत नाही, कारण की त्यांनी म्हटलंय की तो केवळ नाराजीचा आणि अनिच्छेचा प्रकार होता, त्या आमदारांच्या नाराजीचा प्रकार होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे जे तारे तोडण्यात आलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आता चर्चा नक्की होईल आणि जे राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे की refusal to attend the meeting does not attract disqualification under para 21A of the constitution, it is an expression of dissatisfaction, हे जे त्यांनी म्हटलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितलेलं. त्यानंतर परत 22/6/2022 आणि 24/6/2022 जेव्हा सुरतला ते गेले, तेव्हा गुवाहाटीला गेले, तेव्हा प्रत्येक वेळेस तिथले भाजपचे नेते एकनाथ शिंदे आणि पळून गेलेल्या आमदारांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. त्याबद्दल न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या, चॅनलवर बातम्या दाखवलेल्या आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांचं तिथे स्वागत केलेलं आहे आणि तरी भाजपचा या फुटीशी संबंध नाही असं जे सांगण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे. पक्षविरोधी ही कृती आहे, कारण की तुम्ही तिथे जाता आणि भाजपचे नेते तुमच्या स्वागताला येतात, ही सुद्धा पक्षविरोधी कृती आहे. याची मांडणी आधी सुद्धा झालेली आहे, त्याचा उल्लेख कदाचित होईल. आता त्याच्यानंतरची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग झाली 25/6/2022ला, अनेक प्रतिज्ञापत्र देण्यात आले. त्याच्यामध्ये सॅम्पल प्रतिज्ञापत्र सुद्धा इलेक्शन कमिशन समोर दाखल करण्यात आले होते, राहुल नार्वेकरांसमोर दाखल करण्यात आले होते की त्या ॲफिडेव्हिट्समधून उद्धव ठाकरे यांना सगळ्यांनी सपोर्ट केला
पण तो सपोर्ट जो आहे तो लक्षात घेण्यात आला नाही. हे सुद्धा चुकीचं झालेलं आहे, हे सुद्धा सांगण्यात येईल. आणि याचबरोबर अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे परत एकदा आता रिपीट होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. जे 11/5/2023 सुभाष देसाईच्या केसमध्ये जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी, त्याच्यातले मुद्दे रिपीट होणार आहेत. ते असे आहेत की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहे, हा पहिला मुद्दा. प्रतोद आणि गटनेता नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आहे. एखादा फुटीर आमदार म्हणजे एकनाथ शिंदेचे फुटीर आमदार आहेत, ते स्वतः गटनेता आणि राजकीय पक्षाचा प्रतोद नेमू शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या सगळ्याच नेमणुका बेकायदेशीर आहेत. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या संदर्भात 21/6/2022 जो निर्णय दिला होता तो कायदेशीर आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी जे बदल केलेले आहेत सुनील प्रभू यांना नेमण्याचे आणि अजय चौधरींना नेमण्याचे ते योग्य आहे असं त्यांनी तेव्हा उपाध्यक्ष असताना नरहरी झिरवळ यांनी निर्णय दिला, तो बरोबर आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी आमंत्रित करण्याचा हक्क नसताना बहुमत चाचणीचा आदेश का दिला, हा सुद्धा मुद्दा येणार आहे. आणि पळून गेलेल्यांच्या ठरावावर आधारित प्रतोद बदल स्वीकारणे हा अध्यक्षांचा, तेव्हाचे जे अध्यक्ष त्यांचा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी ईसीकडे सादर केलेल्या पार्टी घटनेला ग्राह्य मानलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे 2018ची जी पार्टीची घटना आहे, जी इलेक्शन कमिशनकडे सादर करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल स्वतः रिस्पॉन्डंटनी त्यांच्या रिप्लाईज वेगळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जे सादर केलेले आहेत, ते पान नंबर 151, तर त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये आता महत्त्वाच्या ठरणार आहे. आणि 2 वेगवेगळ्या पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशन ज्या सबमिट करण्यात आल्या त्याच्या संदर्भात जो रिप्लाय दाखल करण्यात आला एकनाथ शिंदेचा, त्याच्यामध्येच त्यांनी हे मान्य केलेलं आहे की पार्टीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे 2018चं ते अस्तित्वात होतं. त्यामुळे तेच अस्तित्वात असलेलं कॉन्स्टिट्यूशन मान्य करायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांनी, पण त्यांनी ते मान्य न करता 1999च्या घटनेवर विश्वास का ठेवला, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर असे काही मुद्दे आजच्या सुनावणीमध्ये येणार आहेत. ते खरं तर आधी सुद्धा अनेकदा मांडले गेलेले आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना ते मुद्दे माहिती आहेत, सगळ्या वकिलांना ते मुद्दे माहिती आहेत. त्याच्या संदर्भात कागदोपत्री छाननी सुद्धा कोर्टासमोर सादर केली जाईल कपिल सिब्बल सरांतर्फे, असं मला नक्की वाटते. आणि आता अत्यंत वेगळ्या वळणावर ही केस येऊन ठेपलेली आहे. संपूर्ण निर्णय करण्याची क्षमता न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयाला अधिकार तसे आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या लोकांची, अनेक वकिलांची, कायदा माहीत असलेल्या लोकांची, संविधान समर्पक असलेल्या लोकांची इच्छा आहे. अजून काही मोठा वेळ लागेल असं दिसते. तर आज समजा त्यांचा युक्तिवाद संपला, पूर्ण वेळ त्यांना मिळाला 2 तासाचा वगैरे, तर मग हा संपेल. नाहीतर मग हा युक्तिवाद पुन्हा पुढे सुरू राहील, कारण अनेक इतर सुद्धा मुद्दे आहेत. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेतर्फे आणि इलेक्शन कमिशनतर्फे त्यांची बाजू मांडली जाईल. आज किती वेळ चालेल? न्यायालयाने सुनावणी 2:30 वाजता सुरू करायचं असं ठरवलं आहे. 2:30 वाजता जर सुनावणी सुरू झाली तर आज ही सुनावणी 4 वाजेपर्यंत संपू शकते. पण उशिरा जर सुरू झाली तर त्या सुनावणी आज ती संपेल असं काही वाटत नाही. प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते, लाखो प्रतिज्ञापत्र होते उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांनी, त्याचा काही उल्लेख होणार आहे आज? त्याचा आज उल्लेख होईल ना. ते 19 लाख प्रतिज्ञापत्र आहेत आणि ते सादर करण्यात आलेले आहेत यापूर्वी सुद्धा, आणि त्याची सुद्धा मांडणी आज करण्यात येणार आहे. म्हणजे 19,41,815 प्रतिज्ञापत्र हे उद्धव ठाकरे यांच्या सपोर्टमध्ये सबमिट करण्यात आले होते इलेक्शन कमिशनकडे. त्यानंतर 4,48,318 एवढे प्रतिज्ञापत्र हे सादर करण्यात आले होते एकनाथ शिंदेतर्फे, पण ते लक्षातच घेतले नाही, हा आरोप आहे इलेक्शन कमिशनवर. त्यामुळे त्या संदर्भातली चाचणी परत एकदा मांडणी सुद्धा होईल असं माझं मत आहे. 2012 नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, 5 वर्षांनी निवडणूक होते, जे काही 6 लोकांची सह्या किंवा ठराव तर एकनाथ शिंदे होते.
त्यांची सही किंवा पक्षप्रमुख नाही, एकनाथ शिंदे त्या प्रत्येक मिटिंगला हजर होते. पण जेव्हा ठराव केला का पक्षप्रमुख करायचे हो, तेव्हा त्यांची सही होती का? जेव्हा असं ठरवण्यात आलं की शिवसेना पक्षप्रमुख हे पद कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरेंचं राहील आणि म्हणजे शिवसेना प्रमुख हे पद, आणि याच्यानंतर पक्षप्रमुख हे पद निर्माण करून ते उद्धव ठाकरेंना ते राहतील, तर तेव्हा एकनाथ शिंदे स्वतः हजर होते त्या मिटिंगला.